ओळख होणं खरंच गरजेचं आहे. आता हा साप माझ्या हातात आहे, पण घरातली माणसं या सापापासून माझ्यापासून लांब पळतायत. असं व्हायला नको, कारण आपण या जमिनीवरती जन्म झाला आहे आपला आणि या जमिनीत आपण राहणार आहोत. त्याच्यामुळं आपले इथे सर्रास सापडणारे साप आपल्याला कमीत कमी माहिती पाहिजे. नाहीतर काय होईल माहिती आहे का, हे साप आपल्या घराजवळ आले ठीक आहे, पण जर कदाचित चुकून जर बाईट झाला, दंश झाला सापाचा, तर काय परिस्थिती होईल याचं गांभीर्य लक्षात घेऊन सापाची ओळख होणं गरजेचं आहे. आता आपण रेस्क्यू केलेला साप हा धूळ नागिन साप आहे, ठीक आहे. बँडेड रेसर स्नेक ज्याला म्हणतात. नागासारखा दिसणारा साप, पण नाग नाहीये. लोक कदाचित नाग समजून ह्याला मारतील, पण ह्याची जी अंगाची रचना आहे, शरीराची रचना आहे किंवा ह्याच्या रंगाची जाण घेतली आपण, तर हा साप बघा पूर्णतः नागासारखा दिसतोय. म्हणजे जी याची खवलं आहे, म्हणजे आपण गव्हाळा ज्याला नाग म्हणतो, त्या नागासारखी याची खवलं आहेत. डिक्टो नागासारखा दिसतो, पण नाग नाहीये. याचं नाव आहे धूळ नागिन, बँडेड रेसर स्नेक, पूर्णतः बिनविषारी आहे. मी तुम्हाला पहिले पण सांगितले, आपल्या इथे 4 साप विषारी सापडतात, 4 प्रजाती विषारी सापडतात. त्याच्यामध्ये इंडियन स्पेक्टेकल कोब्रा, रसेल्स वायपर, कॉमन क्रेप आणि सॉस्केड वायपर हे 4 साप विषारी आहेत, ज्यांना जगभरात बिग 4 मानले जातात. ते जर सोडले तर राहिलेल्या प्रजाती कोणत्या, बिनविषारी आणि निमविषारी. या बिनविषारी आणि निमविषारी जर साप घराजवळ आले तर पकडायची गरज नाही किंवा सर्पमित्राला बोलवायची गरज नाही. तो साप असाही निघून जाईल. किंवा तुमच्या घराजवळ उंदीर कमी ठेवा आणि तुमच्या घराजवळ कमीत कमी साप फिरकले जातील. पण जर तुमचं घर अशा परिस्थितीत असेल, शेत असतील किंवा बाजूला मालरान असेल, तर सापांची वाट आपण अडवू शकत नाही. सापांचं अस्तित्व टिकून राहायला पाहिजे. जर असं काही घडलं तर जवळच्या रेस्क्यूअरला फोन करा किंवा वन अधिकाऱ्यांची मदत घ्या. नक्की ते तुमच्या इथे येऊन त्या सापाला घेऊन जातील.